विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी होताना पाहायला मिळते। या बंडखोरीला आळा घालण्यासाठी मंत्री उदय सामंत गेल्या 24 तासांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। काल सकाळपासूनच उदय सामंत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांसमोर उमेदवारी करणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांची भेट घेतलेली आहे। याबद्दल बोलताना उदय सामंत यांनी सगळे उमेदवार अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केलाय। आज विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे बंडोबांचं हे बंड शमवण्यासाठी उदय सामंत हे नाशिकमध्ये ठाण मांडून आहेत, तळ ठोकून आहेत। या बंडखोरीला आळा घालण्यासाठी मंत्री उदय सामंत यांच्याकडून गेल्या 24 तासांपासून प्रयत्न केले जातात आणि जे कोणी बंडखोर आहेत ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। हे दोन्ही बंधूंच्या बाबत मी म्हटलं, गणेशजी असतील किंवा त्यांचे बंधू असतील, गोकुळ या दोघांच्या बाबतीमध्येच मी बोललो की गिरीश भाऊंनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि माननीय गिरीश महाजन या मंत्री महोदयांवर ते ज्येष्ठ आहेत, आमचा पूर्ण विश्वास आहे। त्यांचं ते ऐकतील असं त्यांनी अनेक बाईटमध्ये देखील सांगितलेलं आहे गीते साहेबांनी, बरोबर ना? म्हणजे तुमच्याकडनं त्याच्यामुळं गिरीश महाजन साहेबांवरच माझी उमेदवारी अवलंबून आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये गिरीश महाजन साहेब हे समन्वय समितीमध्ये देखील आहेत, आमचे ज्येष्ठ मंत्री देखील आहेत आणि या बाबतीमधली सकारात्मक भूमिका स्वतः गिरीश भाऊंनी काल माझ्यासमोर घेतलेली आहे। त्याच्यामुळे गीते साहेबांशी ते चर्चा करतील, त्यांची समजूत काढतील आणि आमच्या नरेंद्र दराडे साहेबांचा विजय सुखकर करतील। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी होताना पाहायला मिळते आणि या बंडखोरीला आळा घालण्यासाठी मंत्र्यांकडून प्रयत्न केले जात आहेत।